कावकाव सुरू झाली ती आणीबाणी सदृश परिस्थिती आहे, हुकुमशाहीचे आता व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होणार, देशाचं हिंदू राष्ट्रच होणार. नाही झालं. जिथून लाट उठते ना तिथून उलटी लाट सुद्धा उठू शकते आणि तेच उत्तर प्रदेशात झालेलं आहे, तेच महाराष्ट्रात चाललेलं आहे. संघाबद्दल 50-55 वर्ष काठावरून आतून बघितल्यानंतर काय म्हणणं आहे तुमचं संघाबद्दल? उपेक्षा सरस्वतीची, उठाठेव शक्तीची आणि आराधना लक्ष्मीची 100 वर्ष टिकलेली आणि त्यातले 75 वर्ष सरकारी पाठबळ नसलेली ही बहुतेक जगातली एकमेव संघटना आहे. भारत हा एक प्राचीन देश आहे, महान देश आहे. भारताची संस्कृती फार जुनी आहे. ह्याच्या पलीकडे अजून आपण काय सांगतो जगाला? काही नाही सांगत. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत ज्येष्ठ अभ्यासक, विश्लेषक, विचारवंत विनय हर्डीकर सर. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. आणि आधी मी सरांचं स्वागत केलं आणि मग विषय सांगतो. याचं कारण असं की याआधी वेगवेगळ्या विषयांवरती घडलेल्या घटनांवरती आपण सरांची मतं ऐकली, त्यांचे इन्साइट्स ऐकले, त्यांचे पर्स्पेक्टिव्ह ऐकले. आजची मुलाखत अधिक ब्रॉडर आहे. सरांची 75 होतीये आणि जवळपास गेले 55 ते 60 वर्ष सर महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात, चळवळीत, लिखाणात सर्व क्षेत्रात ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे या सगळ्यातनं काय मिळालं याचं एक ब्रॉडर, ज्याला शुद्ध मराठीत संचित असं म्हणता येईल, असं काहीतरी काढायचा आजचा प्रयत्न आहे. तर इथूनच सुरुवात करतो की 50-55 वर्षात जे काही मी बघितलं केलं याचं मर्म हे आहे, तर ते काय? आता मी ह्या क्षणीचं पर्स्पेक्टिव्ह सांगतो माझं, मग पाठीमागे आपण नंतर जाऊ. माझ्या आयुष्यातला एक चांगला योगायोग असा आहे की भारतीय प्रजासत्ताक, हे स्वतंत्र भारत नाही, भारतीय प्रजासत्ताक आणि आम्ही दोघंही समवयस्क आहोत. माझा जून 49चा जन्म आणि जानेवारी 50मध्ये भारतीय प्रजासत्ताक 26 जानेवारीला अस्तित्वात आलं. आणि मी 50 वर्ष पाहतोय. माझ्या एकूण राजकीय सहभागातनं माझ्या एक गोष्ट लक्षात आली की भारतीय समाज कडेलोटापर्यंत जातो आणि मागं येतो. आणि हे केव्हापासून चाललंय? केव्हा तरी 1930च्या दशकात किंवा त्याच्या आधी विन्स्टन चर्चिल म्हणाला होता की इंडिया इज नॉट ए नेशन, इंडिया इज ओनली पॉप्युलेशन. असं त्यांनी एक कुत्सित टोमणा मारला होता. आणि त्याही वेळेला या टोमण्यामागे ब्रिटिशांचा ॲरोगन्स होता की आम्ही आहोत म्हणून आम्ही तुम्हाला एक ठेवू शकतो. आम्ही गेलो की तुमचे तुकडे तुकडे होतील. ते गेले, 2 तुकडे करून गेले, त्यातला एक तुकडा नंतर आपल्याला अनुकूल झाला बऱ्यापैकी. तर देर इज अन इंडियन नेशन. आणि तिचं वैशिष्ट्य हे आहे की ज्या वेळेला सगळ्यांना काळजी वाटायला लागते ही विखरून पडणार आहे, त्यावेळेला ती पुन्हा तयार होते. आणि हे माझ्या आयुष्यात मी 3 किंवा 4 वेळा पाहतोय. त्यातली 4थी वेळ हे मागच्या आठवड्यात किंवा मागच्या 15 दिवसात लागलेले निवडणुकीचे निकाल. दोन्ही साईडचे अंदाज चुकले आणि एक बॅलन्स तयार झाला आहे. आणि तो बॅलन्स किती नाजूक आहे तर फक्त 30 सीटचा फरक आहे. आणि BJPला 243 मिळाले आहेत आणि यांना 232 मिळाले आहेत. आता हे भारतीय समाजाने निवडणुकीच्या माध्यमातून कसं घडवलं हा कोणाला न सुटलेला प्रश्न आहे. पण दरवेळेला असं काहीतरी घडतं. उदाहरणार्थ सुरुवातीला पंडित नेहरूंचा दबदबा होता. नेहरू गेले तर माझे वडील, इतका त्यांचा रडवेला चेहरा मी कधी पाहिला नाही की नेहरू गेले आता देशाचं काय होणार. देश आहे. पण नेहरू गेल्यानंतर काँग्रेसचं जे लॅबिरिंथ होतं किंवा काँग्रेसचा जे भक्कम पाया होता तो खिळखिळा झाला. काँग्रेसच्या 2 काँग्रेस झाल्या. इंदिरा गांधींनी बाहेरनं मदत घेऊन सरकार चालवलं. उत्तर भारतामध्ये विधानसभांच्यामध्ये काँग्रेसमधलेच अनेक गट बाजूला होऊन वेगळे पक्ष स्थापन झाले.
असं करत करत आपण 71च्या निवडणुकीपर्यंत येतो. 70-71 बांगलादेश, पुन्हा सगळा देश इंदिरा गांधींच्या मागे उभा राहतो. पुन्हा त्याच्यानंतर 15-16 वर्षांनी इंदिरा गांधींनी आणीबाणीमध्ये जे काही अतिरेक होऊ दिले असं म्हणूया आपण, प्रत्येकाला काही त्यात जबाबदार असतील असं नाही, त्याही वेळेला असं वाटलं की संपली लोकशाही. आम्ही तुरुंगातनं ज्या वेळेला आणीबाणीत बाहेर आलो, आमच्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार होता आणि कोणीही आमच्याकडे सहानुभूतीने पाहत नव्हतं. ते मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, जनांचा प्रवाह चालेलामध्ये. पण निवडणुकीत बरोबर उलटं फिरलं आणि इंदिरा गांधी सोडून द्या, काँग्रेसला संपूर्ण उत्तर भारतात एक जागासुद्धा मिळाली नाही. त्याचं एक कारण असे, निम्मी काँग्रेस आधी इकडं आलेली होती, पण तो आत्ता मी मुद्दा बाजूला, तिथे परत देश हुकुमशाहीपर्यंत जाऊन मागे आला. इंदिरा गांधींची हत्या झाली, पुन्हा राजीव गांधींना प्रचंड बहुमत मिळालं. हे 400 पार गेल्या 75 वर्षात एकदाच घडलेलं आहे आणि ते सहानुभूतीची लाट होती. ती काही राजीव गांधींची लोकप्रियता नव्हती. आणि त्यावेळेला लोक मला म्हणले, आता ही काय पुन्हा हुकुमशाहीच येणार? मी म्हणलं नाही, एवढं जेव्हा एका पक्षाला बहुमत मिळतं आणि विरोधी पक्ष नेस्तनाबूत होतात, विरोधी पक्ष त्या पक्षातनंच बाहेर येतो. त्याप्रमाणे 1-2 वर्षात VP सिंग आणि ते बोफोर्स प्रकरण, मग पुन्हा अस्थिरतेचा काळ येतो. आणि त्याच्यानंतर 2014मध्ये परत एक चॅरिझमॅटिक व्यक्ती आणि तिच्या हातात भक्कम सत्ता, 19 साली तर टोटल सत्ता एका व्यक्तीच्या हातात, आणि लोक कावकाव सुरू झाली. ती आणीबाणी सदृश परिस्थिती आहे हुकुमशाहीची. आता व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होणार, आता देशाचं हिंदू राष्ट्रच होणार. नाही झालं. मला त्याचा सगळ्यात मोठा आनंद आहे. माझेसुद्धा अंदाज चुकले खरं सांगायचं झालं तर, पण मला त्याचं वाईट वाटत नाही, चांगल्या कारणाने चुकले. म्हणजे मी असं म्हणत होतो की ह्या भाजप आणि NDAला आलेली सूज उतरली पाहिजे असं मी म्हणत होतो, उतरेल असं मी म्हणत नव्हतं. आणि माझा अंदाज असा होता की भाजप 300 आणि NDA 300, 325, 330 या मर्यादेत राहतील आणि बाकीच्या विरोधी पक्षांना मिळतील. भारतीय जनतेने पुन्हा एकदा कडेलोटापासून आपण परत येऊ शकतो हे दाखवून दिलेलं आहे. फक्त हे केव्हा होईल हे ठरवता येत नाही. आणि मला 50-55 वर्ष तू म्हणलास ते बरोबर आहे. एक संघामधलं गाणं मला आठवतं. त्या गाण्यामध्ये वेगळ्या कारणाने हेच म्हटलेलं आहे. ते गाणं असं, जय मातृभूमी जीवन भर, निशिदिनी तेरे ही गुण गाये, फिर भी तेरा पार नहीं हम पाये. आता तिथे त्याचा अर्थ, आम्ही तुझ्या तुलनेने कसपटासारखे आहोत असा अर्थ आहे. माझा अर्थ वेगळा आहे. मी असं म्हणतो की या समाजाच्या आतमध्ये काय चालू असतं हे कळत नाही. आणि नुकतंच मी एक नाटक बघितलं, आमचा मित्र सतीश आळेकर याचं नाटक, ठकीशी संवाद नावाचं नवीन नाटक आलं आहे. आणि त्याच्यात ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्रॉफेसी ऑफ डूम म्हणतो, की हे सगळं आता नष्ट होणार आहे, लोकशाही नष्ट होणार आहे, व्यक्ती स्वातंत्र्य नष्ट होणार आहे, असं सगळं चित्र रंगवलेलं आहे. आणि लोकांचे हाल होणार आहेत, लोक तुरुंगात पडणार आहेत वगैरे वगैरे. एका मतदानामध्ये हे सगळं बदलून गेलं आणि भाजपच्या 60 जागा गेल्या आणि काँग्रेसच्या 55 जागा वाढल्या. आता हे कसं, हा समतोल कसा साधला जातो हाही मोठा कुतूहलाचा विषय, अभ्यासाचा विषय आहे. आणि मी पूर्वीच असं म्हणलं होतं की भाजप आणि काँग्रेस हे जर एकत्र झाले तर या देशामध्ये निवडणुकांची गरजच राहणार नाही. म्हणजे हेही एकमेकाला, म्हणजे जनता यांना निवडून देताना कशी बॅलन्स करते. त्यामुळे तो विस्मयकारक असा तो भारतीय जनतेचा रेसिलियन्स आहे, टोकाला जाऊन परत येण्याचा आहे. त्याचा मला आत्ता धडधडीत पुरावा मिळालेला आहे. आणि त्यावेळी मी अत्यंत खुश आहे. जरी माझे अंदाज चुकले, माझे अंदाज 20% चुकले. मी भाजपला 300 म्हणत होतो, ते 240ला आलेले, काही हरकत नाही.
त्या जनतेने परत एकदा भारतीय लोकशाहीला रुळावरती आणून ठेवलेलं आहे. म्हणजे जिस्ट म्हणून सांगायचं असेल, या सगळ्याचा परिपाक म्हणून सांगायचं असेल तर मला असं वाटतं की हे भारतीय जनतेचं जे अंतर्गत मेकॅनिझम आहे हे काहीतरी समजून घ्यायला पाहिजे, त्याच्याशिवाय समजणार नाही. पण हे जे ज्याला आपण सामुदायिक शहाणपण किंवा कलेक्टिव्ह विजडम म्हणतो, की एक एकट्याला बोलताना कदाचित हे दिसत नसेल पण ॲट द एंड ते तसं घडतं, हे सामुदायिक शहाणपण तुम्हाला सातत्यानं दिसत आलं का? आणि असं असेल तर ते येतं कुठून? तेच मी म्हणतोय, फक्त हा शब्द चूक आहे, सामुदायिक शहाणपण. का हाच समुदाय 19 साली हिस्टेरिक झाला होता. तुम्ही या निवडणुका बघा ना, इतकं सलग कम्युनलिझमचा पराभव झालेला नाही आहे, इतकं सलग सेक्युलरिझमला मॅन्डेट मिळालेलं नाही आहे. म्हणजे 5 राज्य अशी आहेत की जिथे इंडियाला जागाच नाही ऑलमोस्ट. मध्य प्रदेश आहे, दिल्ली आहे, गुजरात आहे, बहुसंख्येने राजस्थान आहे, आणि आता त्यांनी नवीन जोडलं ओरिसा. आता ही 5 राज्य मिळून साधारण 1,400 सीट्स होतात. तिथे सगळा भाजपच आहे. फक्त जी 3 मोठी राज्य ज्यांनी मागल्या वेळेला NDAला प्रचंड साथ दिलेली होती, त्या 3 राज्यामध्ये देर इज ए फ्रॅक्चर्ड मॅन्डेट. आणि ते अजून परिस्थिती वाईट झाली असती जर बिहारमध्ये नितीश कुमारला यांनी बरोबर ठेवलं नसतं तर. मग साधारण भाजप 220ला आला असता आणि कदाचित मग इंडिया आघाडीला सत्तेची संधी, आत्तासुद्धा आहे त्यांना ती, पण सत्तेची संधी त्यांची जास्त बळकट झाली असती. आणि त्याही वेळेला मी आपल्या चॅनेलवर नाही पण साधनेमध्ये मी लिहिलं तर की जिथून लाट उठते ना तिथून उलटी लाटसुद्धा उठू शकते. आणि तेच उत्तर प्रदेशात झालेलं आहे, तेच महाराष्ट्रात चाललेलं आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार म्हणलं तर 1/3 जागा आहेत लोकसभेच्या. आणि दक्षिण भारतातली राज्य ही कायमच नॅशनल ट्रेंडच्या पेक्षा थोडीशी बाजूलाच असतात. मला असं म्हणायचं आहे की सिंपल हार्मोनिक मोशन असते ना, तसं वी पास थ्रू मास हिस्टेरिया आणि मग विजडम नाही मी म्हणणार पण मास कंट्रोल, की लोकांच्या लक्षात येते मागल्या वेळेला आपलं चुकलेलं आहे. पण दरवेळेला हिस्टेरिया व्हावाच लागतो. तो जर हिस्टेरिया थांबवता आला तर हे राजकारणामध्ये हे जे ज्याला आपण चढउतार म्हणतो, कारण या हिस्टेरियामुळे निवडणुकामधले पक्ष बदलतात किंवा त्यांचं यशापयश बदलतं, राज्यकर्त्यांचं कल्चर बदलत नाही आहे. निवडणुका त्यामुळे सामुदायिक वेडेपण आणि सामुदायिक शहाणपण या आलटून पालटून आपण चाललेलो आहोत. नाही, राजकारणी राजकीय पक्ष ठीक आहे, तसं तुम्ही म्हटलं तसं ते या सगळ्याचा एक भाग आहेत. मूळ जे तुम्ही म्हणालात की 2-3 वाद म्हणजे हिस्टेरिया कुठून येतो, तर एकतर हिंदुत्ववाद, नाहीतर मग समाजवाद, नाहीतर मग म्हणजे सेक्युलरिझम, आणि त्याचे वेगवेगळे पैलू. आधीच्या काळात तुम्ही तर कम्युनिस्ट पक्षाचंही बघितलंय, शेतकरी कामगार पक्षाचंही बघितलंय. आत्ता 50-55 वर्ष घालवल्यानंतर हे सगळे वाद महत्त्वाचे वाटतात? हे वाद खरं म्हणजे महत्त्वाचे आहेत, पण ते भारतीय समाजाने, सगळ्या समाजाने एक मिनिमम लेवल गाठल्यानंतरचे वाद असायला पाहिजेत. म्हणजे मिनिमम लेवल म्हणजे काय, तिची व्याख्या आर्थिक केली पाहिजे. आणि आर्थिकची व्याख्या आपण मिनिमम म्हणजे फक्त मूलभूत गरजा एवढीच धरतो. तसं नाही, मूलभूत गरजा प्रतिष्ठापूर्वक म्हणजे सरकारी दानधर्मातनं नाही, पॅकेजेसमधनं नाही, फुकट तांदूळातनं नाही, श्रम करून मूलभूत गरजा भागवता आल्या पाहिजेत. प्लस शिक्षणाची सोय पाहिजे, आरोग्य पाहिजे, वाहतुकीची चांगली आणि कम्युनिकेशनची व्यवस्था पाहिजे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मोकळा वेळ जो मिळेल तो सुसंस्कृत मार्गाने व्यतीत करण्याची संधी पाहिजे, सोयी पाहिजेत. ह्या लेवलला समाज आल्यानंतरचे हे वाद आहेत माझ्या मते. आणि आपल्याकडे हे सगळ्या राजकारणी पक्षांचं वाद आधी काढायचा आणि समाजाच्या ज्या बेसिक गरजा आपण भागवल्या पाहिजेत तिकडे दुर्लक्ष करायचं, हे सतत झालेलं आहे. प्रत्येक येतं ते सरकार गरिबांचंच कसं असतं, म्हणजे गरिबी आपण हटवू शकलो नाही.
इंदिरा गांधी गरिबी हटाव ही त्यांनी घोषणा दिली आणि त्याला आता झाली 50 वर्ष झाली. प्रत्येक सरकार तेच म्हणते आमचं गरिबांचं सरकार आहे आणि त्याच्यात कोणाला काही वाटत नाही. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की एक मिनिमम लेवल ऑफ डेव्हलपमेंट किंवा फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ असं म्हणतात त्याला, की प्रत्यक्ष जीवनाचा दर्जा काय आहे तो सगळ्यांचा समपातळीवर आल्यानंतर आपल्याला हे करते. तिथे पुन्हा जर तुम्ही आयडिओलॉजी आणलीत, बेसिक आयडिओलॉजी ही सध्या आर्थिकदृष्ट्या ही जी तफावत आहे प्रचंड, मी एकीकडे उद्या आत्महत्या करू का अशा विचारात शेतकरी आहे आणि दुसरीकडे 10-12 घराणी आहेत की जी जगातल्या अत्यंत श्रीमंत घराण्यांच्या पैकी आहेत. हे तुम्हाला मिटवावंच लागेल आणि त्यामुळे मग ही ढोंग चालू राहतात की यांच्याकडनं पैसा मिळावा अर्थव्यवस्थेत त्या लोकांच्याकडनं म्हणून त्यांना मोकाट सोडायचं. हे आजचं नाही आहे, हे 50 वर्षापासून तेच चाललं आहे. नेहरूंच्या काळात टाटा बिर्ला होते, आता नवी नावं आली आहेत. म्हणजे हा काही सोशलिझम नाही आहे की अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाहीला मोकाट सोडायचं आणि मग त्यांच्याकडनं कर वसूल करून तो समाजवादी धोरणांच्या नावाखाली गरिबांच्यासाठी वापरायचा. हे बरोबर नाही आहे. त्यामुळे आयडिओलॉजीच्या आधी वी मस्ट रीच ए इक्वल लेवल ऑफ डेव्हलपमेंट आणि वी मस्ट रिड्यूस दिस इकॉनॉमिक डिस्पॅरिटी जी संबंध लाईफस्टाईलमध्ये दिसते ना तुम्हाला. म्हणून मग असं झाले का की ज्यांचं पोट भरतं त्यांच्यासाठीच फक्त आयडिओलॉजीचा विषय, आम्ही समाजवादी, आम्ही हिंदुत्ववादी, आम्ही एवादी, आम्ही बीवादी, आणि एक मोठा वर्ग भारतातला म्हणून मग आयडिओलॉजीचाच नाही आहे कुठल्या, आणि म्हणून मग या आयडिओलॉजी तिथंच थांबतात. हे दोन प्रकारे असं घडतं. तुम्ही म्हणताय तसं ज्यांच्यासमोर उद्याचा प्रश्न नाही आहे त्याच्यात 2 तट असतात. त्यातला एक आहे तो गेली 50 वर्ष सगळीकडे जगभर आहे, तो म्हणतो आता आयडिओलॉजीला महत्त्वच नाही, आता टेक्नॉलॉजी इज द न्यू आयडिओलॉजी. टेक्नॉलॉजीतनं माणसाचं जीवन अधिकाधिक काय म्हणायचं सुसह्य आणि सुंदर होण्याची शक्यता आहे. तर त्या लोकांच्या दृष्टीने आयडिओलॉजीच नाही, एंड ऑफ आयडिओलॉजी. आणि मी याला कायम विरोध करत आलो की आयडिओलॉजी विल ऑलवेज रिमेन रेलेव्हंट. दुसरा वर्ग जो आहे तो करमणुकीसाठी ह्या चर्चा करतो, ते आपलं दुर्दैव आहे. त्यांना कमिटमेंट नाही आहे. चर्चा चांगल्या करतील पण बा आता ह्या चर्चेमधनं असं ठरलं की ही आर्थिक तफावत जी आहे 2 वर्गामधली, गरिबी आणि श्रीमंतीच्या भाषेतच आपण अजूनही बोलतो. 75 वर्ष झाली, 77 वर्ष झाली तरीसुद्धा याचा अर्थ असा की ही तफावत आपण कमी करू शकलेली नाही. आणि त्यावेळेला समाजात काय चालू असतं, ते जे गरीब स्तर आहेत ना, या प्रत्येक स्तराच्या प्रत्येक पिढीमध्ये एकच इच्छा असते आपण वरच्या स्तरात जावं. त्याच्या पलीकडे त्यांची ॲम्बिशन नसते. त्यामुळे आहे याच्यात कशाही पद्धतीने एक स्टेप वरती जाणं. आता हे काही एक काय म्हणायचं, दिस इज नॉट व्हेरी हेल्दी की समाजामध्ये अशी महत्त्वाकांक्षा राहूच नाही किंवा महत्त्वाकांक्षा एवढीशीच असावी. मग असा समाज तुम्ही किती कंठस्वश केलात तरी जगाला उदाहरण घालून देऊ शकत नाही आणि जगाचं नेतृत्व करू शकत नाही. जरी आता कालच आपले पंतप्रधान पुन्हा एकदा परदेशी गेलेत, फ्रान्समध्ये गेलेत, पण तुम्ही काय सांगणार तिथे जाऊन. भारत हा एक प्राचीन देश आहे, महान देश आहे, भारताची संस्कृती फार जुनी आहे. ह्याच्या पलीकडे अजून आपण काय सांगतो जगाला, काही नाही सांगत. कारण भांडवल सगळं खाजगी कुटुंबांच्याकडे आहे म्हणून आम्हाला भांडवलशाही पूर्ण मिटवता आली नाही. समाजवादी काय म्हणायचं सत्ता समाजवादाच्या नावाखाली मिळाली तर ती राबवायची कशी, म्हणजे सेंट्रलाइज प्लॅनिंग म्हणजे काय असतं ते आम्हाला ठरवता आलं नाही. चौथा सेक्टर फार मोठा म्हणजे शेतीचा, त्याच्याकडे तर पूर्ण दुर्लक्ष झालं. आवर इकॉनॉमिक प्रायोरिटीज हॅव नेव्हर बीन रिअलिस्टिकली डिफाईन्ड. आणि दरवेळेला आम्हाला सत्ता द्या म्हणजे आम्ही हे प्रश्न सोडवू. 5 वर्षांनी तेच म्हणतात. त्यातल्या त्यात हल्ली इंटेलिजंटली काय म्हणतात की आम्ही कामं सुरू केली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला वेळ द्या. हे
2003 म्हणजे वाजपेयींच्या नेतृत्वाखाली जेव्हा NDA हारली लढाई, निवडणूक लढाई, तेव्हापासून हे सुरू झाले की हे काम करायला 5 वर्ष पुरे नाही. आता परत तेच म्हणत आहेत की 10 वर्ष एवढ्या मोठ्या देशाचे प्रश्न सोडवायला. प्रश्न तुम्ही किती काळ आहात त्याचा नाही आहे, प्रश्न तुम्ही पॉलिसी मेकिंगमध्ये सगळ्यांची सोय लावायला गेलात, सगळ्या आयडिओलॉजीज आम्हाला हव्या आहेत, हे जमत नाही. तर तिथे आयडिओलॉजी इज रेलेवंट. पण आयडिओलॉजी प्रमाणे पॉलिटिक्स चालत नाही आणि प्लॅनिंग तर अजिबात चालत नाही. संमिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे काय, सगळा गोंधळ आहे. आणि त्याहीपेक्षा भारतीय समाजाची एक वैशिष्ट्य असे की किती आदर्श सिस्टीम इथे आणा, आपले लोक तिची महिन्याभरात वाट लावून दाखवू शकतात. काही इथली बुद्धिमत्ता ही सिस्टीम राबवण्याकडे, हा आपल्या त्यांनी जर्मनीतला फरक आहे. जे कोणी लोक स्वतःला जर्मनांच्यासारखे आर्यन समजत असतील ना, जर्मनीत असं नाही चालत. एकदा ठरलं की तो सगळा देश ते राबवतो. आमच्याकडे लगेच, कारण आमचं काय, बहुजनांच्यामध्ये आम्हाला ऐक्य करायचं आहे ना, मतभिन्नता कायम ठेवून सहकार्य करायचं आहे. कुठलीही पॉलिसी आली की ती राबवलीच जात नाही. म्हणजे सरकारसुद्धा असं म्हणतं की हरकतीचे मुद्दे असतील तर एवढ्या दिवसात सांगा, मग तसे मुद्दे कळवले जातात. मग त्याच्याकडे दुर्लक्ष झालं की पुन्हा एकदा. त्यामुळे ज्या पद्धतीने इकॉनॉमिक पॉलिसी मेकिंग व्हायला हवं होतं ते आपल्याकडे दुर्दैवाने नाही झालेलं. कारण ते स्वतंत्रपणे प्लॅनिंग कमिशन, आता तर ह्या लोकांनी, भाजपवाल्यांनी आल्यापासून प्लॅनिंग कमिशन हे नावही काढून टाकलं. त्याला ते पुन्हा नीती आयोग या नावाने त्यांनी परत आणलं. परंतु या देशाचे जे 3 प्रमुख हे होते, सेक्टर्स होते इकॉनॉमीचे, पहिला ॲग्रिकल्चर, दुसरा टेक्स्टाईल, तिसरा रेल्वे, चौथा या सगळ्यांच्यावर अवलंबून असलेला मॅन्युफॅक्चर, आणि 5वा त्याला पण गव्हर्मेंट सर्व्हिस, राज्य आणि केंद्र सरकारातल्या नोकऱ्या. नंतर त्याच्यामध्ये हे इतर सेक्टर ॲड झाले. पण ह्या 5 सेक्टरचं प्लॅनिंगमध्ये ॲग्रिकल्चरकडे पूर्ण दुर्लक्ष झालं. आणि टेक्स्टाईल सेक्टरसुद्धा ज्या पद्धतीने हाताळला जायला हवा होता तो हाताळला गेला नाही. कारण इकॉनॉमिक्स कळणारा नेता मनमोहन सिंग असेपर्यंत कुणी आलंच नाही. आणि त्यांना कळत होतं, पण लोकांच्याकडनं वळवून कसं घ्यायचं ही सत्ता त्यांच्या हातात नव्हती. त्यामुळे दरवेळेला आपण पॉलिटिकल स्लोगनवर निवडून येतो, म्हणजे आपले लोक निवडून येतात, आणि इकॉनॉमी तिथेच राहते. असं काहीतरी होतं आहे. त्यात जरा मी अजून थोडा हा मुद्दा एक्सटेंड करतो. तुम्ही शेतकरी चळवळीत खूप काम केलं, आपण बोललोय शेतीबद्दल मागच्या 2 मुलाखतीत, पण चळवळ हा जो प्रकार आहे, ही वेगवेगळ्या चळवळी तुम्ही बघितल्यात, त्याच्यात सहभागी झाल्यात. मग या चळवळींनी काहीच इम्पॅक्ट झाला नाही का? आत्ता तर शेवटच्या 2019ला चळवळ टिकली पाहिजे अशी कॅम्पेन घेऊन शेतकरी संघटनेचे एक नेते प्रचाराला उभारलेले होते. तर या चळवळींचं काय झालं? आता चळवळींशिवायचं भविष्य असेल? एक तर समाजातल्या कुठल्या तरी गटाला स्वतःचं हित साधण्यासाठी रस्त्यावर यावं लागणं ही एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा अर्थ हॅमलेट म्हणतो तसं, समथिंग इज रॉटन इन द स्टेट ऑफ डेन्मार्क. इथे आपण असो, समथिंग इज रॉटन इन युअर पॉलिसी. पण दरवेळेला असंतोष व्यक्त करण्यासाठी हाच फॉर्म राहील असं आता वाटत नाही आहे. म्हणजे प्रत्येक जी स्टाईल असते राजकीय सामाजिक मोबिलायझेशनची ती बदलत असते. त्यामुळे आता रस्त्यावरची आंदोलनं वगैरे फार होतील असं वाटत नाही, ते कमी होत जाणार. पण तरी प्रश्न राहणार आहेत. हल्ली आता ओपिनियन फॉर्मेशन हे सोशल मीडियावरनं जास्त होतं. मग त्या सोशल मीडियाकडचं रेग्युलेशन मॉनिटरिंग करायला काहीतरी तुम्हाला करावं लागेल. कारण सोशल मीडियावर कचराही पुष्कळ फिरत असतो. पण आता चळवळींचे दिवस राहिले तसं वाटत नाही. पण मुळात चळवळ करू पाहणाऱ्या नेत्याला जर हे इश्यू समजले नाहीत, तो फक्त भावनिक पद्धतीने
अपील करत गेला आणि लोकांना उठवत गेला, हे फार काळ टिकत नाही. शेतकरी संघटनेची गोष्टच वेगळी होती. शेतकरी संघटनेकडे वैचारिक मांडणी ही इतकी सर्वस्पर्शी आणि सुसूत्र होती, त्यामुळे ते एक सलग 15-20 वर्ष त्या पद्धतीचं आंदोलन, कारण तिथे आयडिओलॉजी होती मुळात, मागण्यांच्यावर नुसती चळवळ. कारण हे सिस्टीमचं कामच आहे ना, की तुम्हाला सगळ्या मागण्या कधीच मान्य करायच्या नाहीत, काही शिल्लक ठेवायच्या. लोकांचे सगळे प्रश्न सुटले तर सरकारला कामच राहणार नाही. त्यावेळी सरकार काही प्रश्न सोडवतं, काही प्रश्न अर्धवट सोडवतं, काही प्रश्न गुंतागुंतीचे करून टाकतं आणि काही नवे प्रश्न निर्माण करतं. म्हणजे कीड आणि कीडनाशक यांचं जसं एकमेकांमध्ये डायलेक्टिक चालू असतं, की इतकी कीटकनाशकं येतात पण कीड जात नाही, कारण कीडही डेव्हलप होत असते. तर हे सगळं करायचं असेल तर आता चळवळीचा मार्ग नाही, उपयोगी पडत नाही असं दिसतंय. जसंच दुसरा एक भाग वादे वादे जायते बोधा असं म्हणायचे आणि इंटलेक्च्युअल डिस्कोर्स असायचा. तुम्ही त्या सगळ्या इंटलेक्च्युअल डिस्कोर्सचा भाग होता, वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेला आहे आणि सविस्तर लिहिलं आहे. विठोबाजी अंगे असेल, जननचा प्रभाव चालेला असेल आणि विशेषतः सर्व विचारधारांशी तुमचा संबंध आलेला. तर आत्ताच्या जगात इंटलेक्च्युअल डिस्कोर्स पूर्वीपेक्षा कमी झाला आहे का जास्त झाला आहे? गेल्या 50 वर्षात इंटलेक्च्युअल डिस्कोर्सचं काय झालं, तुम्ही काय बघितलं? इंटेलेक्च्युअल डिस्कोर्स आणि पॉलिसी मेकर्स यांच्यामध्ये सांधा राहिलेला नाही, हे मुख्य अपयश आहे आपलं. दुसरं, इंटेलेक्च्युअल डिस्कोर्सवाले लोक ते 4 भिंतीच्या बाहेर जायलाच तयार नाहीत. की ठीक आहे, म्हणजे माझे काही मित्र आहेत मनापासून अभ्यास करतात आणि दरवेळेला प्रत्येक वेळेला चर्चा इथे येऊन थांबते की असं केलं तर देशासमोरचे प्रश्न सुटतील, पण ह्या पद्धतीने राबवायची पॉलिटिकल विल कोणाकडे नाही. मग मी त्यांना म्हटलं की तुझ्याकडे का नाही ती पॉलिटिकल विल? तू ह्या सेमिनारमध्ये मांडतोस, तू त्याच्यावर 2 लेख लिहितोस, पुस्तक काढतोस, मग तुला पारितोषिक मिळतं. इथे तुझं काम संपत नाही, इथे तुझं काम सुरू झालं आणि तू कुठल्या तरी राजकीय पक्षामध्ये गेलं पाहिजेस, तू कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्याच्या जवळचा माणूस झाला पाहिजेस, आपण कुठल्या तरी चळवळीचा थिंक टँक व्हावं आणि ते स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन व्हावं, असं मला कायम, मी वयाच्या 25व्या वर्षापासून माझं हे चाललेलं आहे. मी कोणाच्या आमंत्रणाची वाट पाहत नाही. मला जर असं दिसलं इथे काहीतरी महत्त्वाचं काम आहे, मी तिथे स्वतः जाऊन उभा राहतो आणि सांगतो की मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे, हा माझा स्किल सेट आहे. पण मी एकटा आहे. आता सिव्हिल सोसायटी म्हणजे त्यांनी रागवू नये माझ्यावर, पण क्लब आहेत सगळे, डिस्कोर्स चालू आहे, पण डिस्कोर्स विदाऊट कमिटमेंट, की हे सोल्युशन घेऊन मी लोकांच्या पुढे जाईल. पहिल्यांदा माझी टिंगल होईल, नंतर त्यातले काही लोक माझ्या बाजूने येतील, मग त्यांच्याबरोबर मी बसेन, त्यांचं मी जाळं विणेन, याच्या पुढे जातच नाही. आता मी साधारण 60व्या वर्षी मी असा निर्णय घेतला आहे की आता पुण्यात काम करायचं आणि मी 5-6 उपक्रम चालवले. ते उपक्रम 2 वर्ष वगैरे चालले, पण त्याला स्वरूप नंतर क्लबचंच येतं, गप्पा मारण्याचं येतं. ॲक्शन ओरिएंटेड इंटेलेक्च्युअल डिस्कोर्स नाही आहे, किंवा जो इंटेलेक्च्युअल डिस्कोर्स आम्ही आत्ता करतो आहोत, म्हणजे मुख्यतः बोलणं आणि लिहिणं, इथे आमचं काम संपलं, त्याचा उपयोग नाही. आणि दुसरीकडे म्हणजे शरद पवारांचं माझं काही वेळा एकमत होतं बरं का, तर त्यांचं एक स्टेटमेंट असं होतं की स्वातंत्र्यपूर्व काळात विचार मांडणारे लोक वेगळे होते, समाजाला स्वप्न दाखवणारे लोक वेगळे होते आणि राजकारणी लोक वेगळे होते. आता सगळी जबाबदारी राजकारण्यांच्यावर येऊन पडली आहे. त्याही वेळेला मी जाहीर स्टेटमेंट केलं होतं की तुम्हाला इतकी जबाबदारी घ्यायचं कारण नाही, तुम्ही दमाल इतकं डबल ओझं घेतलं तर. तुम्ही किती इंटेलेक्च्युअलना बोलावलं तुमच्याकडे? नरेंद्र मोदी सत्तेवर आले,
लोक विचारतात BJPचे इंटेलेक्च्युअल कुठे आहेत. आता संघ हा संबंध एकेकाळी इंटेलेक्च्युअल या शब्दाचा तिरस्कार करणारा होता. तिथे येणार कुठले इंटेलेक्च्युअल. पण जे कोणी इंटेलेक्च्युअल आहेत त्यांना अपमान झाला तरी चालेल, पण मी जिथे माणसं जमतायत तिथे जाऊन मी माझं म्हणणं मांडेन. मी केलं आयुष्यभर. अजूनही मी शरद जोशींना कधी कधी गमतीने म्हणायचो, शेतकरी संघटनेचे नंतर जे तुकडे झाले कुठेही गेलो तरी मला स्टेजवर बोलवतील, कदाचित तुम्हाला बोलवणार नाही. याचं कारण असं की मी असं नाही म्हटलं ते शेतकऱ्यांचं आहे, शेतकरी बघतील. मी असं म्हटलं की देशात गरिबीचा प्रश्न प्रमुख आहे, आर्थिक तफावतीचा प्रश्न प्रमुख आहे, नंतर श्रम करूनच विकास झाला पाहिजे, दान धर्मातनं किंवा सरकारी सवलतीतनं नाही. आणि म्हणून देशातला जो सगळ्यात मोठा सेक्टर आहे तिथे सगळ्यात मोठी जी चळवळ उभी आहे तिथे जाऊन उभं राहणं हे माझं काम आहे. आणि त्याचं ॲप्रिसिएशन मला मिळतं की सगळ्यांना माहिती की या माणसाने शेतकऱ्यांना की प्रामाणिकपणे आपल्याबरोबर काम केलं. विचार करणं जास्त महत्वाचं का कृती करणं जास्त महत्वाचं? हे कोंबडे आणि अंड्यासारखं आहे. आणि मला तशी सुभाषितं नाही हो बोलता येत की कृतीशिवाय विचार पांगळा आहे आणि विचाराच्या कृती आंधळी आहे वगैरे. प्लीज. तुम्ही मगाशीच्या उत्तरात संघाचा उल्लेख केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल 50-55 वर्ष जवळून लांबून काठावरून आतून बघितल्यानंतर काय म्हणणं आहे तुमचं संघाबद्दल? 75च्या वेळेला मी लिहिलं होतं. तो लेख माझ्या विठोबाची अंगी या पुस्तकात आहे. आणि त्याच्यात मी संघाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 75 वर्ष, उपेक्षा सरस्वतीची, उठाठेव शक्तीची आणि आराधना लक्ष्मीची असं काहीतरी त्याचं नाव आहे. तर आता सरस्वतीची उपेक्षा चालूच आहे. मला वाटतं मी इथेच उदाहरण दिलं होतं की माझा एक मित्र भाजपमधला, तो काहीतरी त्यांच्या भाषांतर, तर तो म्हणला आम्हाला पंतप्रधानांनी एवढं महत्त्वाचं मार्गदर्शन केलं की भारतातली किती पुस्तकं भाषांतरित झाली इकडेही लक्ष ठेवा. आता हे सांगायला नरेंद्र मोदी पाहिजे, MA PhD माणसाला हे सांगायला. त्यामुळे अजूनही आपल्याकडल्या सगळ्यात मोठ्या संघटनेला, हे मी जाणीवपूर्वक बोलतो, अजूनही आपल्या सगळ्यात मोठ्या संघटनेला विचार, निर्भय विचार, स्वतंत्र विचार, आज अशक्यप्राय वाटणारा विचार, याचं महत्त्व पटलेलं नाही आहे. आणि म्हणून संघाच्या मदतीवरच मोदी निवडून येतात, पण पंतप्रधान झाले की मोदी संघाचं ऐकेनाशी होतं. ते जे अयोध्येच्या कार्यक्रमावर कॉमेंट होती ना की मोहनराव भागवतांचं सगळं भाषण खरं म्हणजे नरेंद्र मोदींना उद्देशूनच होतं की जिंकणाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे, मेजॉरिटी सोसायटीनी कसं वागलं पाहिजे. आता पुन्हा गेल्या आठवड्यात मोहन भागवतांचं स्टेटमेंट आहे की आता सहमतीचं राजकारण केलं पाहिजे. आणि तिकडे पंतप्रधान तुमचे तर स्वतः सोडून सगळ्यांना 8 दिवसापूर्वी शिव्या देत होते. संघाला अजूनही मेंदूचं महत्त्व पटलं आहे असा पुरावा नाही मिळाला. याचा अर्थ असा की संघवाले बुद्धिमान नाहीत असं नाही. मेंदू बाजूला ठेवायला कोट्यावधी लोकांना तयार करायचं हे डोकेबाज माणसांचंच काम आहे. कारण विचार आणि कल्पना यांच्यामध्ये असा एक काय म्हणे आपल्याला सिद्धांत मांडता येईल की 100 कल्पना मांडल्या तर 99 मरतात तेव्हा एक जगते. पण 100 मांडावे लागतात. हे जर स्वातंत्र्य नसेल, संघामध्ये बदल झाले नाहीत असं नाही, पण ते परिस्थितीमुळे झाली की आता बदल केल्याशिवाय अशक्य. आता गणवेशात बदल केला, हे 50 वर्षापूर्वी करता आलं असतं, पण अगदी गळ्याशी आल्याशिवाय बदलायचंच नाही. हा जो पुन्हा भारतीय आणि हिंदू समाजाचा स्वभाव आहे मेनली, तो संघामध्ये आलेला आहे. एक आहे 100 वर्ष टिकलेली आणि त्यातले 75 वर्ष सरकारी पाठबळ नसलेली
ही बहुतेक जगातली एकमेव संघटना आहे. मला तरी दुसरं उदाहरण आत्ता असं दिसत नाही. आणि आता हे परवा मधु देवळेकर गेले ना, या माणसाने किती उपेक्षा सहन केली, किती अपमान सहन केले आणि तरी कामं करत राहिले. ते सगळे पायाचे चिरे होते म्हणून आता तुम्हाला नरेंद्र मोदी टॉपला दिसतात. त्यामुळे संघाचा गंभीरपणे विचार झाला पाहिजे, पण विचाराला संघाने गंभीरपणे घेतलं पाहिजे. विचाराचं महत्त्व नाही आपल्या राजकीय पक्षांनाही कळत नाही आणि संघटनांनाही कळत नाही.